आहात आपण सर्व. तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरी विषयक माहितीचा महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी आलेलो आहोत. कोणत्या पदांसाठी भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, परीक्षा होणार आहे, परीक्षा फी आहे का, डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन आहे, तर अशा सगळ्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला मिळतील. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. तर आजची जी इथे रिक्रुटमेंट निघालेली आहे ती इथे आहे महा मेट्रो यांच्या अंतर्गत. सो महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन MAHA मेट्रो, महा मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या अंतर्गत ही पदभरती आहे. ऑफिशियल वेबसाईट आहे ही महा मेट्रोची. त्याची लिंक तुम्हाला वेबसाईटच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याद्वारे तुम्ही पूर्ण जी PDF आहे ती याच्यावरती चेक करू शकता. सो इथे पहिलंच तुम्ही बघू शकता ऍडव्हर्टाइजमेंट फॉर अ व्हेरियस पोस्ट इन महा मेट्रो ऑन कॉन्ट्रॅक्ट डिफ्युजन बेसिस फॉर अ पिरियड ऑफ 5 years. सो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचं ते तुमचं 5 वर्षाचं जे आहे ते इथे असणार आहे. सो ह्यासाठी आता ऍप्लिकेशन कशा प्रकारे करायचे, काय पोझिशन आहेत, कोणकोणत्या पोस्ट आहेत, नंबर ऑफ पोस्ट किती आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, सगळं डिटेल व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सो ही ऑफिशियल वेबसाईट आहे, इथे लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट जी आहे ती आपण आता इथे बघूया. महाराष्ट्र मेट्रो अंतर्गत ही रेल कॉर्पोरेशन अंतर्गत आहे. जॉईंट व्हेंचर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. क्लोजिंग डेट फॉर द ऍप्लिकेशन. सो क्लोजिंग डेट आहे ऍप्लिकेशनसाठी 3/8/2026. तो 3 ऑगस्ट पर्यंत जे आहे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. सो 1 महिना जवळजवळ तुमच्याकडे आहे. सो नक्कीच याचा फायदा करून घ्या. सो महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन यांच्या अंतर्गत इथे नागपूर मेल रेट्रो प्रोजेक्ट, पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट आणि ठाणे इंटेग्रल रिंग मेट्रो रेल प्रोजेक्ट अँड O&M वर्क्स ऑफ नवी मुंबई मेट्रो लाईन 1 इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. सो नागपूर, पुणे, ठाण्यामध्ये अंतर्गत रिंग मेट्रो चालू होते. नवीन हा प्रोजेक्ट आहे. सो त्याच्यासाठी ही भरती प्रक्रिया आहे. तसंच नवी मुंबईची मेट्रो लाईन 1 याच्या अंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे. सो यासाठी इमिजिएट रिक्वायरमेंट आहे एक्सपिरियन्स कॅन्डिडेटची महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन, पुणे, ठाणे आणि नवी मुंबई. सो काय काय पोस्ट आहे ते आपण बघूया. पहिली पोस्ट आहे इथे तुमची चीफ प्रोजेक्ट मॅनेजर रोलिंग स्टॉक E7. त्यानंतर ऍडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर रोलिंग स्टॉक E6. ह्या आहेत तुमच्या ठाणे मेट्रोसाठी. एक इथे पोझिशन आहे. यासाठी तुम्हाला इथे वेतन दिलेलं आहे 1,20,000 ते 2,80,000 पर्यंत. फुल टाइम BE BTech इलेक्ट्रिक मेकॅनिकल तुम्हाला इथे कोर्स जो आहे इंजिनिअरिंग लागणार आहे फ्रॉम गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट और युनिव्हर्सिटी. एक्सपिरियन्स तुम्हाला इथे गरजेचा आहे. मेट्रो रेल, रेल्वे गव्हर्नमेंट ऑर्गनाइज. इट शुड बी कन्वर्जंट विथ अ लेटेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ रोलिंग स्टॅक अलॉंग विथ द फॉलोइंग. सो काय काय इथे एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे तो इथे दिलेला आहे. त्यानंतर पुढची इथे पोस्ट आहे तुम्हाला चीफ प्रोजेक्ट मॅनेजर S&T E7 ऍडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर. ह्या पण आहे तुमच्या ठाणे रिंग मेट्रोसाठी. यासाठी सुद्धा तुमचं इथे BE BTech इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंग लागणार आहे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट मधून. एक्सपिरियन्स काय आहे तो प्रत्येक पोस्ट पुढे इथे दिलेला आहे. सो तुम्ही ज्या पोस्टसाठी इलिजिबल असाल त्यासाठी जे आहे ते इथे अप्लाय करू शकता. पुढचा आहे जॉईंट चीफ प्रोजेक्ट मॅनेजर ट्रान्झॅक्शन फॉर, ही सुद्धा आहे ठाणे मेट्रोसाठीच. इथे सुद्धा तुम्हाला BE BTech तुमचं लागणार आहे इंजिनिअरिंग फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. एक्सपिरियन्स काय लागणार आहे तो प्रत्येक पदाच्या पुढे दिलेला आहे. सो त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता. डिप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिल E3 अंतर्गत इथे ह्या पोस्ट आहेत. ह्या आहेत फॉर पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट. 70,000 ते 2,00,000 तुम्हाला वेतन असणार आहे. 2 यासाठी वॅकन्सी इथे आहे. एक्सपिरियन्स काय आहे तो इथे दिलेला आहे. डिप्युटी चीफ प्रोजेक्ट मॅनेजर सिव्हिल E3 अंतर्गत 2 जागा आहेत. यासाठी BE BTech इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअरिंग गरजेचं आहे. या आहे तुमच्या ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रोसाठी. त्यानंतर डिप्युटी जनरल मॅनेजर ऍडमिनच्या पोस्ट आहेत. एक पोस्ट आहे ठाणे मेट्रोसाठी. सो ठाणे मेट्रो अंतर्गत बऱ्याच इथे पोस्ट आहेत, कारण की नवीन इथे जो आहे प्रोजेक्ट चालू होतोय त्याच्यामुळे वॅकन्सी बरीच असणार आहे. असिस्टंट मॅनेजरची इथे पोस्ट आहे एक. यासाठी 50,000 ते 1,60,000 पर्यंत वेतन आहे.
ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, कोणत्याही ह्याच्यातून तुमचं ग्रॅज्युएशन इथे गरजेचं आहे. प्रेफरन्स जर MBA डिग्री असेल तर अशा कॅन्डिडेटला प्रेफरन्स जो आहे तो इथे मिळणार आहे. सो कॅन्डिडेट शुड हॅव अ एक्सपिरियन्स इन डिफरंट सेक्शन ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन लाईक मॅनेजमेंट, वेंडर रिलेटेड वर्क, इव्हेंट मॅनेजमेंट, कोऑर्डिनेशन विथ स्टेक होल्डर, लोकल गव्हर्नमेंट बॉडी, स्टेट गव्हर्नमेंट प्रोटोकॉल इन मेट्रो, रेल्वे PSU, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. पुढचा इथे आहे सेक्शन इंजिनियर ट्रॅक S3 अंतर्गत पुणे मेट्रो रेलसाठी 3 जागा आहे. 40,000 ते 1,25,000 वेतन आहे. फुल टाइम BE BTech इन सिव्हिल इंजिनिअरिंग गरजेचं आहे. वयोमर्यादा सुद्धा त्या प्रत्येक पोस्ट पुढे इथे दिलेली आहे. सो कॅन्डिडेट ह्याच्यासाठी जे आहे डिफ्युजन शुड ऑब्टेन प्रायर अप्रुव्हल, HR पॉलिसी जी असणार आहे. कॅन्डिडेट सिलेक्ट विल बी इलिजिबल फॉर DA पर्क्स अदर अलाउन्सेस ॲज ऍप्लिकेबल इन महामेट्रो. जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती आहे तरी जे अलाउन्सेस आहे त्यासाठी तुम्ही जे आहेत इथे इलिजिबल असणार आहे ऍज पर महामेट्रो अंतर्गत जे आहेत ते. एज लिमिट एक्सपिरियन्स इथे दिलेला आहे तुम्हाला. क्लोजिंग डेट जी आहे त्या दिवशी तो कन्सिडर केला जाणार आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे बघा इथे. सो स्क्रीनिंग मेथोडॉलॉजी, सिलेक्शन प्रोसेस विल बी कंप्राइज ऑफ अ पर्सनल इंटरव्ह्यू, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, मेडिकल एक्झामिनेशन यासाठी होणार आहे. सो सिलेक्शन जज डिफरंट फॅक्ट्स लाईक नॉलेज, तुमचं स्किल, एक्सपिरियन्स, एक्सपर्टीज, ऍप्टिट्यूड, फिजिकल फिटनेस याच्यावरती जे आहे तुम्ही शॉर्टलिस्ट केले जाणार आहात. सो पर्सनल इंटरव्ह्यू इथे होणार आहे. कोणत्याही प्रकारची तुमची एक्झाम यासाठी नाही. एज रिलॅक्सेशन ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म, जे असं OBC साठी 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष ऍज पर गव्हर्नमेंट आरक्षण जे आहे तुम्हाला मिळणार आहे. सगळ्यात महत्वाचं आता अप्लाय कसं करायचं. लास्ट डेट आपण बघितलेली आहे 3 ऑगस्ट इथे आहे. So complete field application form along with the requisite certificate, document and 2 copies of recent passport size photo should reach this office address given by 3 ऑगस्ट 2026. तो तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. अटॅस्टेड कॉपीज 2 डॉक्युमेंट, ऍड्रेस वरती तुम्हाला फॉर्म जो आहे इथे द्यायचा आहे. ओके. सो OBC साठी जे NCL अंतर्गत येतात त्यांना नॉन क्रिमिलियर इथे गरजेचं असणार आहे. सो प्रोसेसिंग चार्जेस, ऍप्लिकेशन फी जी आहे SC ST आणि वुमन कॅन्डिडेटला इथे नॉन रिफंडेबल अमाऊंट 100 जी आहे प्रोसेसिंग चार्जेस. अनरिझर्व कॅटेगरी OBC साठी जी आहे 400 रुपीज इथे तुम्हाला चार्जेस जे आहे ते तुम्हाला पे करायचे आहेत. डिमांड ड्राफ्ट इन अ फेवर ऑफ महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड पेएबल ऍट नागपूर और थ्रू ऑनलाईन पेमेंट जे आहे महामेट्रोज अकाउंट बाय स्कॅनिंग QR अटॅच थ्रू अ UPI ऍप और भीम ऍप. खाली QR दिलेला आहे त्याद्वारे तुम्ही इथे अप्लाय करू शकता. जी फी आहे ती पे करू शकता. सो इलिजिबल जे कॅन्डिडेट आहे त्यांनी फुलफिल करायचं आहे फॉर्म क्रायटेरिया जे करतायत. इथे तुम्हाला स्पीड पोस्टनी खाली जो ऍड्रेस दिलेला आहे त्याच्यावरती पाठवायचा आहे. जनरल मॅनेजर HR महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन, मेट्रो भवन नियर दीक्षाभूमी नागपूर. सो या ऍड्रेस वरती तुम्हाला तुमचे अर्ज फिल करून डॉक्युमेंट अटॅच करून इथे पाठवायचं आहे. ईमेल ID, मोबाईल नंबर तुमचा द्याल तो ॲक्युरेट द्यायचा आहे. जी काही पुढचे तुम्हाला या रिलेटेड माहिती असेल ती तुमच्या ईमेल ID आणि मोबाईल वरती मिळू शकते. ओके. तो संपूर्ण माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर अजूनही काही प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हा तो QR आहे, ह्याच्याद्वारे तुम्ही डायरेक्टली सुद्धा पेमेंट करू शकता. सो इथे ऍप्लिकेशन फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे जो तुम्हाला फिल करायचा आहे. बोल्ड इंग्लिश कॅपिटल बाय द कॅन्डिडेट इन हिज और हर ओन हँडरायटिंग. सो प्रिंट आउट काढायची आहे आणि हँडरायटिंग मध्ये हा फॉर्म फिल करायचा आहे. त्याचा तुमचं नेम ऑफ पोस्ट, पोस्ट कोड, कॅन्डिडेटचं नेम, जेंडर, फादर और हजबंड नेम, डेट ऑफ बर्थ ऍज अ जे रेग्युलर इथे फॉर्म मध्ये रिक्वायरमेंट असते. ओके. सो अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा म्हणजे ज्यांना नोकरीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.